मैं घर से आया था गणेशपुरी और वज्रेश्वरी मंदिर के दर्शन के लिए। लेकिन वज्रेश्वरी मंदिर आने के बाद मुझे पता चला कि यहाँ से 2 किलोमीटर दूर प्रति शिरडी साई बाबा मंदिर का निर्माण हुआ है। तो आओ चलते हैं वसई प्रति शिरडी साई बाबा मंदिर के और प्रति शिरडी साई बाबा मंदिर की ओर जाने के लिए आपको वज्रेश्वरी मंदिर का जो रिक्शा स्टैंड है वहां से लेफ्ट लेना होगा। रास्ते के ठीक बाजू में आप देख सकते हैं बहुत बड़ी नदी है और नदी के उस पार आप देख सकते हो प्रति शिरडी साई बाबा का मंदिर। कितना सुंदर नज़ारा है यहाँ पर। ऊंचे ऊंचे पहाड़, हरियाली और सबसे ज़रूरी चीज़ शांति। वीकेंड्स पर यहाँ आना तो बनता है। आप घर से कुछ खाना बना के लेके आइए और पेड़ के नीचे फैमिली के साथ या फ्रेंड्स के साथ बैठ के इस जगह का मजा लीजिए। यंगस्टर हो या बुजुर्ग हो, हर वर्ग के लोगों को ये जगह पसंद आ सकती है। बहुत अच्छा लग रहा है इन बकरियों को और गायों को इस तरह चारा खाते हुए देखकर। आगे की सड़क कच्ची होने के कारण आपको ड्राइविंग करने में थोड़ी तकलीफें ज़रूर होगी। और फाइनली हम प्रति शिरडी साई बाबा मंदिर पहुंच चुके हैं। वज्रेश्वरी इथे आलो आहे। वज्रेश्वरी इथे आपण दर्शन घेतला पहिले। आता इकडे वज्रेश्वरीलाच शिर्डी साईबाबा सारखेच एक मंदिर बनवलं आहे। जसे नाशिकचे शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे तसंच इथे वज्रेश्वरीला प्रति शिर्डी असं म्हणून बनवलं आहे। चला आपण प्रति शिर्डीचं दर्शन घेऊ। हे बघा, आता आपण आलोय मंदिराजवळ। किती शांतता आहे, किती स्वच्छता ठेवलेली आहे। वज्रेश्वरीचे ट्रस्ट मंडळने एवढं चांगलं मस्त शिर्डी साईबाबाचं प्रति शिर्डी असं मंदिर बनवलंय। ते येऊन आम्हाला मस्त वाटते। आता आपण मंदिरात आलोय। आपण आता साईबाबाचं दर्शन घेऊ। या आता आपण बघूया साईबाबांचे जुन्या आठवणी, त्यांचे फोटो वगैरे, मूर्ती वगैरे जे काय असतात ते इथे ठेवलेले आहे मंदिरात। या आता तुम्हाला दाखवतो साईबाबांची पालखी जे दरवर्षी निघते इकडून। तुम्हाला मी दाखवतो जे साईबाबाच्या टायमाला जेवण वगैरे बनवायला जे काय वस्तू लागतात ते तुम्हाला द्वारकामाईमध्ये मी दाखवतो। या चला, तुम्ही पण बघा, मी पण बघा।
हे बघा, आणि साईबाबाकडे जे दिया लागलेलं आहे ते अख्खं 24 तास चालूच राहते, अखंड चालू राहतं. हे बघा, जसं शिर्डी साईबाबाला तिकडे धुनी चालू राहते शिर्डी साईबाबाला, तशीच इथे पण धुनी चालू राहते. हे उदी बनवून देतात, म्हणजे ते जी राख असते ती प्रसादाची राख असते, ती 24 तास चालू राहते. मी साईबाबांचं दर्शन घेऊन आलो आहे मंदिरामध्ये. मी तुम्हाला नजारा दाखवतो मंदिराबाहेरचा. चला, आता तुम्हाला मी शंकर भगवानाची मूर्ती दाखवतो, म्हणजे मंदिराच्या बाहेर बनवली आहे. हे बघा, शंकराच्या मूर्तीच्या पाठी अजून 3 मंदिर आहे. पहिला गणेश मंदिर, शनी मंदिर आणि शंकराचं पिंड. चला तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवतो. हे आहे शनी मंदिर. आपण शनी मंदिराचं दर्शन घेऊ. हे आहे शंकराचे पिंड. आता आपण शंकराच्या पिंडाची दर्शन घेऊ. हे आहे वज्रेश्वरीचं प्रतिशिर्डी. इथे खूप शांतता आहे, खूप चांगलं वाटलं मला. दर्शन पण घेतलं, असं वाटलं की मी शिर्डी साईबाबांकडे गेलेलो, नाशिकच्या शिर्डीला गेलेलो असं वाटते. खूप छान बनवलं आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इकडं. मला खूप आनंद झाला. आणि इकडे बाहेरचा जो नजारा आहे तो एक नंबर बघण्यासारखा आहे. ह्या मंदिरात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इकडं पाहुणे वगैरे कोण आलं की जास्त आपली फॅमिलीमध्ये या कोणाचं काय फंक्शन वगैरे असेल ते फंक्शन वगैरे पण इथे चालू आहे. त्यांच्यासाठी रूम पण इथे बनवून ठेवलेले आहे. प्रतिशिर्डीला जेवणाचं पण मस्त व्यवस्था करून ठेवली आहे. इथे स्टाफ लोक पण आहे. कसली पण काय प्रॉब्लेम असेल तर आपण स्टाफ लोकांना सांगून आपण सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. इथे येऊन मला एवढं भारी वाटलं की खूपच छान. तुम्ही पण या, कधी विजिट करा. तुमचं एकदम मस्त एकदम मन मोकळा होईल. मी तर बघितलं, तुम्ही पण या कधी दर्शन घ्यायला, वज्रेश्वरीला विजिट करा. मुझे तो यहाँ पर आने के बाद बहुत मज़ा आया. आशा करता हूँ आपको भी उतना मज़ा आएगा. थैंक्स फॉर वॉचिंग.